आणि आता पुढच्या अर्ध्या तासात पाहणार आहोत आंतरराष्ट्रीय घडामोडी वेगवान स्वरूपात। बुचाच्या कीव उपनगरात मृतांना दफन करण्यासाठी खड्डे खोदण्यापासून आता स्मशानभूमीच्या कर्मचाऱ्यांना विश्रांती मिळाली आहे। क्रॅम्स्टोक्स येथील रेल्वे स्टेशनवर जिथे 50हून अधिक लोक मारले गेले त्यांना बुचामध्ये दफन करण्यात आलं। मृतांच्या स्मरणार्थ फुले आणि खेळण्यांनी इथलं कुंपण सुशोभित करण्यात आलंय। या महिन्याच्या सुरुवातीला रेल्वे स्टेशन्सवर झालेल्या हल्ल्यामुळे इथे बरेच जण मृत्युमुखी पडले। युक्रेनला युद्धात मदत करण्यासाठी अमेरिका दारुगोळा, शस्त्र आणि इतर उपकरणं पाठवत आहे। डेलावेअरमधील डोव्हर एअर फोर्स बेसवरती लष्करी पुरवठा करणारे ट्रक लोड केले जात आहेत। युनायटेड स्टेट्सने युक्रेनला सुरक्षा सहाय्यासह एकूण $5.4 अब्ज पेक्षा जास्त मदत करण्याचं वचन दिलंय। राष्ट्राध्यक्ष जो बायडेन म्हणाले की त्यांचं प्रशासन देशाच्या पूर्वेकडील अपेक्षित रशियन आक्रमणाविरुद्ध युक्रेनच्या संरक्षणास बळ देण्यासाठी अतिरिक्त $800 दशलक्ष सैन्य मदत देईल। युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी गुरुवारी सांगितलं की 2014 पासून युक्रेनच्या पूर्वेकडील लढाईत 14,000 लोक मरण पावले। रशियाच्या 24 फेब्रुवारीच्या आक्रमणापूर्वी मॉस्को समर्थित फुटीरतावादी 2014 पासून डोनबासमध्ये युक्रेनशी लढतायत। त्याच वर्षी त्यांनी क्रिमियाला सुद्धा ताब्यात घेतलं। झेलेन्स्की म्हणाले की या संघर्षाला जगाचा प्रतिसाद न मिळाल्यानं रशियाला असं वाटलं होतं की त्यांचा सहज विजय होईल। आता रशियानं डोनबासवर लक्ष केंद्रित केलंय। युक्रेनमधील संघर्षाचा परिणाम म्हणून काही देशात लाखो लोक उपासमारीच्या विळख्यात सापडलेत। युनायटेड नेशन्सनं गुरुवारी जाहीर केलं की ते येमेन आणि 6 आफ्रिकन देश सोमालिया, इथिओपिया, केनिया, सुदान, दक्षिण सुदान आणि नायजेरियासाठी आपल्या आपत्कालीन निधीतून $100 दशलक्ष जारी करतायत। युक्रेनमधील संघर्ष एक भीषण परिस्थिती निर्माण करताय। अन्न आणि ऊर्जा बाजारांमध्ये समस्या निर्माण होऊन किमती ग्राहकांच्या आवाक्याबाहेर गेल्यात। रशियन सैन्यानं वेढा घातलेल्या युक्रेनियन मारियोपोल शहराचं ऐतिहासिक केंद्र सततच्या आक्रमणात जवळजवळ पूर्णपणे नष्ट झालंय। गोळीबाराचा आवाज येत असतानाही काही नागरिक बाहेर पडतायत। आक्रमणात ठार झालेल्या नागरिकांचे मृतदेह रस्त्यावरती पडलेत। ऐतिहासिक केंद्राच्या बहुतेक इमारती झारिस्ट काळात बांधल्या गेलेल्या होत्या, परंतु गेल्या 2 महायुद्धांमध्ये त्यांचं काही नुकसान झालेलं नव्हतं। रशियन आक्रमणाच्या सुरुवातीच्या दिवसांपासूनच दक्षिणेकडील या बंदर शहरानं युद्धातील जोरदार लढाई पाहिली आहे। आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाच्या वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रातील गुन्हे युक्रेनमध्ये घडलेत। यावर विश्वास ठेवण्यासाठी बरेच पुरावे आहेत, परंतु निष्कर्ष हा न्यायाधीशांवरती अवलंबून असेल। रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी त्यांच्या सैन्यानं अत्याचार केल्याचा इन्कार केलाय आणि रशियाकडे आक्रमण करण्याशिवाय कोणताही पर्याय नव्हता असं देखील त्यांनी म्हटलंय। युक्रेननं रशियाला युद्ध गुन्ह्यांसाठी जबाबदार धरण्याची मागणी केली आहे। रशियन सैन्याच्या हल्ल्याचा फटका बसल्यानंतर अग्निशमन दलानं गुरुवारी क्रॅम्स्टोक्स येथील कारखान्यामध्ये आग विझवण्याचं काम केलं। या स्फोटामुळे एका इमारतीचं नुकसान झालंय। जीवितहानी किंवा कोणतीही यामध्ये जखमी झाल्याचं सध्या तरी वृत्त नाहीये। क्रॅम्स्टोक्सवरून उडणाऱ्या विमानाचा आवाज ऐकू येत होता आणि त्याच दरम्यान शहराच्या वेगवेगळ्या भागात स्फोटांचे आवाज देखील ऐकू येत असल्याचं इथल्या नागरिकांनी म्हटलंय। युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयानं गुरुवारी काही हवाई प्रतिमा जारी केल्या, ज्यात खार्किव प्रदेशातील एका पुलावर रशियन लष्करी वाहनं दिसत असल्याचं त्यांनी म्हटलंय। मंत्रालयानं दावा केलाय की त्यांच्या सैन्यानं पूल उडवून दिला, कारण सैन्य ताफा इझियमच्या दिशेनं रशियन लष्करी तुकड्यांना बळकट करण्यासाठी जात होता। या भागात वाहनं फिरताना दिसली होती आणि त्यांना रोखण्यासाठी पुलाखाली स्फोटकं ठेवण्यात आली होती, असं संरक्षण मंत्रालयानं सांगितलंय। फोटोंच्या तारखेबद्दल कोणतीही माहिती दिली गेली नाहीये। युक्रेनमधील रशियन सैन्याच्या हल्ल्यामुळे होत्याचं नव्हतं झालंय असं म्हणता येईल, कारण वास्तविकता तशीच आहे। युक्रेनच्या चेर्निहाइव शहरातील 70% भाग नष्ट झालाय। खुद्द या शहराचे महापौर व्लादिस्लाव एटोशेन्को यांनी याविषयी माहिती दिलेली आहे। सततचा गोळीबार आणि बॉम्ब हल्ल्यामुळे रहिवाशी इमारतींपासून रस्त्यांपर्यंत सगळंच उद्ध्वस्त झालंय। एप्रिलच्या सुरुवातीला रशियन सैन्यानं वेढा घातला होता, त्यावेळी एकापाठोपाठ एक हल्ले करण्यात आले।
युक्रेनच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात रशियाच्या क्षेपणास्त्र क्रुझर मॉस्कोचं मोठं नुकसान झालंय. ओडेसा ओब्लास्टचे गव्हर्नर मॅक्सिम मार्चेन्को यांनी याविषयी माहिती दिली आहे. या हल्ल्यात जहाजाचं मोठं नुकसान झाल्याचं रशियाच्या संरक्षण मंत्रालयानं मान्य केलंय. पण हा हल्ला युक्रेनकडून झालाय की नाही याविषयी मान्य केलेलं नाही. या क्षेपणास्त्र हल्ल्यात जहाजावरील रशियाच्या शस्त्रदारू गोळ्याचं मोठं नुकसान झालंय. ज्यावेळी हा हल्ला झाला त्यावेळी क्रुझरवर 500 अधिकारी आणि कर्मचारी होते. फिनलँड आणि स्वीडन हे नाटोचे सदस्य झाले तरी नाटोवर जोवर कोणी हल्ला करत नाही तोवर आम्ही कोणावर हल्ला करणार नाही अशी भूमिका नाटोनं स्पष्ट केली आहे. याविषयी स्टेट डिपार्टमेंटचे प्रवक्ते नेड प्राइस यांनी गुरुवारी माहिती दिली आहे. युरोपियन युनियन फिनलँड आणि स्वीडन यांनी बुधवारी संभाव्य नाटो सदस्यत्वाच्या मार्गावरती आहेत. त्या पाठीमागे फिनिश सरकारनं कायदेकर्त्यांना सुरक्षा अहवाल जारी केल्याचं कारण दिलंय. त्यानंतर स्वीडनच्या सत्ताधारी पक्षानं सुरक्षा धोरण पर्यायांचा आढावा सुरू केलाय. पश्चिम युक्रेनमधील लिव्हमधील कामगारांनी पुतळे संरक्षित करण्यासाठी त्यांच्याभोवती कुंपण घालण्यास सुरुवात केली. कारण अधिकाऱ्यांनी रशियाच्या आक्रमणानंतर शहराच्या ऐतिहासिक वास्तूंचं संरक्षण करण्यासाठी मोहीम देखील सुरू केली. शहरातील वर्जिन मेरी पुतळ्याभोवती असं सुरक्षित आवरण उभारण्यात आलेलं आहे. कामगारांनी स्मारकाला संरक्षणात्मक सामग्रीनं झाकून सुरक्षित केलंय. युद्धामुळे स्मारकं आणि वास्तुशिल्प पुतळ्यांचं नूतनीकरण करणं थांबवण्यात आलंय. परंतु ऐतिहासिक पुतळ्यांचं जतन आणि संरक्षणाकडे विशेष लक्ष दिलं जात आहे. कॅलिफोर्नियामध्ये फूड प्रोसेसिंग प्लांटला लागलेल्या आगीवरती अग्निशमन दलानं नियंत्रण मिळवलं. या आगीमुळे परिसरातली घरं रिकामी करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. आगीमुळे स्फोट होऊन घातक अमोनिया वायूचे लोट तयार होण्याची भीती अधिकाऱ्यांनी सुरुवातीला व्यक्त केली होती. पण तसा धोका नसल्याचं सॅलिनास अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. प्लांटजवळील सुमारे 2700 लोकांना बाहेर काढण्यात आलं आणि 35,000 लोकांना खिडक्या बंद ठेवून आत राहण्यास सांगण्यात आलं होतं. हे आदेश गुरुवारी दुपारी उठवण्यात आले. न्यू मेक्सिकोमध्ये लागलेल्या आगीत 200 घरांचं नुकसान झालं. राज्याच्या दक्षिणेकडच्या डोंगर परिसरातली आग जोरदार वाऱ्यांनी पसरली. त्यामुळे 4500 जणांना घर रिकामी करण्याच्या सूचना देण्यात आल्या. ही आग विझवण्यासाठी इतर भागातल्या अग्निशमन दलांचीही मदत घेण्यात आली. आगीत मृत्युमुखी पडलेल्यांची ओळख पटवण्याचं काम सुरू असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. न्यू मेक्सिकोमध्ये लागलेल्या आगीत एका दाम्पत्याचा मृत्यू झाला. या दोघांनी बचावाचा प्रयत्न केला पण तो यशस्वी झाला नाही. लिंकन नॅशनल फॉरेस्टच्या प्रवक्त्या लॉरा रॅबोन यांनी माहिती देत असताना मध्ये थांबून नागरिकांना कारमधून निघून जाण्यास सांगितलं. आगीच्या ज्वाळा या रस्त्यापर्यंत पोहोचल्यानं त्यांनी हे आवाहन केलं. लॉस एंजेलिसमधील ग्रिफिथ पार्कमध्ये उंच कड्यावरून सुमारे 300 फूट खाली पडली. त्यातल्या 68 वर्षीय महिलेची अग्निशमन दलाच्या जवानांनी सुटका केली. बुधवारी सकाळी 6 वाजण्याच्या आधी कार वेस्ट ऑब्झर्वेटरी ड्राईव्हच्या चढावावरून घसरल्याची माहिती लॉस एंजेलिस अग्निशमन विभागाला आपत्कालीन सेवेतून मिळाली आणि पार्क रेंजर्स आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी अपघातस्थळी पोहोचून अग्निशमन विभागाच्या हवाई ऑपरेशन युनिटला देखील पाचारण केलं. महिलेला वाहनातून बाहेर काढल्यानंतर तिला हेलिकॉप्टरमध्ये बसून रुग्णालयात नेण्यात आलं. महिला चालकाला दुखापत किती झाली हे कळू शकलेलं नाहीये. तसंच अपघाताच्या कारणाचाही तपास आता सुरू करण्यात आलाय. गुरुवारी केनियामधील पेट्रोल स्टेशनवरती वाहन चालकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. इंधनाचे दर भडकू शकतात किंवा देशात मर्यादित स्वरूपाचा इंधनसाठा असल्याची चर्चा पुढे आल्यानंतर नागरिकांनी पेट्रोल भरण्यासाठी मोठी गर्दी केली. एका वाहनाला इंधन भरण्यासाठी साधारण 3 तास रांगेत प्रतीक्षा करावी लागली. पण या परिस्थितीवर ऊर्जा सचिव मोनिका जुमा यांनी स्पष्ट केलंय की देशात इंधनाचा पुरेसा साठा आहे. वाढत्या महागाई विरोधात अर्जेंटिनामध्ये हजारो नागरिकांनी निषेध केला. महागाई दर 6.7% पोहोचल्यानं बुधवारी हा मोर्चा काढण्यात आला. 20 वर्षातला हा सर्वाधिक आकडा आहे. रोजगार संधी मिळावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. इतक्या महागाईत घर कसं चालवायचं असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. मार्चच्या ताज्या आकडेवारीनुसार अर्जेंटिना जगातील सर्वाधिक महागाई असलेल्या देशांच्या यादीत कायम आहे. अनेक घडामोडींनंतर शहबाज शरीफ यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर कराचीमध्ये त्यांच्या समर्थकांनी जल्लोष केला. इम्रान खान यांचा पराभव केल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला. वाईट शक्तींचा पराभव झाल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. आर्थिक स्थैर्य आणण्याचं मोठं आव्हान शरीफ यांच्यासमोर आहे.
ब्रुकलिन सबवेमध्ये 10 जणांवर गोळीबार केलेल्या आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्यावर दहशतवाद विरोधी गुन्हा दाखल करण्यात आलाय। आरोपीचं नाव फ्रँकार जेम्स आहे। न्यूयॉर्कच्या ईस्टर्न डिस्ट्रिक्टच्या यूएस अटर्नी यांनी जेम्सला मॅनहॅटनच्या रस्त्यावरून ताब्यात घेतलं। बुधवारी त्याच्यावर दहशतवादी गुन्हे दाखल झाले। जेम्सचे दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याचे कोणतीही शक्यता नाही, पण हल्ल्यामागचा हेतू अस्पष्ट असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं। जेम्सच्या बाजूनं कोणी वकील आहे किंवा त्याच्या बाजूनं कोणी बोलू शकेल का याबद्दलची माहिती मात्र मिळू शकली नाही। रविवारी पहाटे सीडर रॅपिड्स नाईट क्लबमध्ये झालेल्या गोळीबारात एक पुरुष आणि एका महिलेचा मृत्यू झाला। 10 जण जखमी झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे। सीडर रॅपिड्सचे पोलीस प्रमुख वेन जर्मन यांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी पहाटे 1:30च्या आधी दोघांनी टॅबू नाईट क्लब आणि लाऊंजमध्ये गोळ्या झाडल्या। आवाज ऐकताच क्लबच्या बाहेर असलेले अधिकारी आत धावले आणि अधिकाऱ्यांनी जखमी झालेल्या नागरिकांवर उपचार करण्यास मदत केली आणि अनेक पीडितांना पथकातील कारमधून रुग्णालयातही दाखल केलं। गेल्या 24 तासात देशात कोरोनाच्या 949 रुग्णांची नोंद झाली आहे। 810 जणांना डिस्चार्ज देण्यात आलाय तर 6 जणांचा मृत्यू झालाय। सध्या देशभरात 11,191 रुग्णांवरती उपचार सुरू आहे। आतापर्यंत 4,25,07,038 जणांनी कोरोनावरती मात केली आहे, तर कोरोना बळींची एकूण संख्या 5,21,743 इतकी आहे। चीनमध्ये दिवसभरात 29,317 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे। कोरोना संकट सुरू झाल्यापासून नोंद झालेल्या दैनंदिन रुग्ण संख्येतला हा सर्वाधिक आकडा आहे। शांघायमध्ये कोरोना संसर्गाची वाढती प्रकरणं पाहता भारतीय वाणिज्य दूतावास बंद करण्यात आलाय। दूतावासाच्या आवारातील राजनैतिक सेवा निलंबित करण्यात आल्या आहेत। शांघाय म्युनिसिपल पीपल्स गव्हर्नमेंटनं लादलेल्या निर्बंधाबद्दलची माहिती देणारी एक सूचना दूतावासाने आपल्या वेबसाईटवरती शेअर केली आहे। कोरोना संक्रमणात वाढ झाल्यानं सार्वजनिक ठिकाणी 3 मे पर्यंत मास्क घालण्याचा नियम बायडेन प्रशासनानं लागू केलाय। या आदेशाची अंमलबजावणी 18 एप्रिल पर्यंतच केली जाणार होती, पण बुधवारी रोग नियंत्रण व्यवस्थेकडून BA.2 ओमायक्रॉन सब व्हेरियंटचा अभ्यास करण्यासाठी 2 आठवड्यांचा कालावधी वाढवण्यात आलाय। याआधी मास्क वापर ऐच्छिक ठेवण्यात आला होता, पण आता हा नियम देशस्तरावरती लागू करण्यात आलाय। पोर्टलँड ओरेगॉनमध्ये हिमवर्षाव सुरू आहे। पोर्टलँड आंतरराष्ट्रीय विमानतळावरती 1 इंच बर्फ पडलाय। पोर्टलँड प्रदेशातील शाळा बंद करण्यात आल्या होत्या आणि पोर्टलँडच्या पश्चिमेला सुमारे 1 तासाच्या आसपास काही भागातही बर्फवृष्टी झाली आहे। पश्चिम ओरेगॉनच्या 6 काउंटीमध्ये 55,000हून अधिक ग्राहकांचा वीज पुरवठा यामुळे खंडित झाला। माउंट हुड भागात 24 तासांसाठी वादळ येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती, तर 12 ते 24 इंच हिमवर्षावाचा अंदाज वर्तवण्यात आला। पांढऱ्या वस्तू पडण्याची अपेक्षा असं यामध्ये म्हटण्यात आलंय। बांगलादेश नेपाळमधल्या नागरिकांनी 2 वर्षाच्या कोरोना ब्रेकनंतर नवीन वर्षाचं स्वागत केलं। राजधानी ढाकामध्ये 8 कॉलेजनं आयोजित केलेल्या मिरवणुकीत नागरिक सहभागी झाले। रामणा पार्कमध्ये सांगीतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकल।